नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आता रब्बी पीक विमा 2023 जे काही वाटप चालू झालेलं आहे 21 जिल्ह्यांमध्ये, म्हणजेच 21 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। तर ती 21 जिल्ह्यातील ज्या शेतकरी बांधवांना रब्बी पीक विम्याचं वाटप चालू झालेलं आहे तर ते कोणत्या कंपन्यांच्या माध्यमातून चालू झालेलं आहे। कारण बरेच शेतकरी बांधव असं विचारतात की आम्हाला पीक विमा मिळालेला नाही किंवा मग आमचा पीक विमा हा कोणत्या कंपनीद्वारे आम्हाला त्या पीक विम्याचं वाटप झालेलं आहे, हा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांना असतो। त्यामुळेच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे। तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं पीक विमा वाटप हे कोणत्या बँकेमध्ये आलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची अपडेट संपूर्ण लक्षात येईल। तर मित्रांनो, आता हे 21 जिल्ह्यातील जे काही पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे तर ते एकूण 733,57,73,871 रुपये असं वाटप चालू झालेलं आहे। म्हणजे एवढी रक्कम ही रब्बी पीक विमा 2023 साठी मंजूर झालेली आहे। तर मग आता ही जी 21 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही जी रक्कम मंजूर झालेली आहे तर मग ती कोणत्या जिल्ह्याचं पीक विमा वाटप हे कोणत्या कंपनीद्वारे करण्यात येणार आहे हे सविस्तर जाणून घेऊया। यामध्ये 5 ते 6 कंपन्या आहेत की त्या कंपन्यांमार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे पडण्यासही सुरुवात झालेली आहे। काही शेतकरी बांधवांनी याचा लाभही घेतलेला आहे, परंतु काही शेतकरी बांधव अजूनही असे आहेत की त्यांच्या खात्यावरती अद्यापही पीक विम्याचे पैसे पडलेले नाही। तर मग त्यांनी आपण सांगितलेल्या ज्या जिल्ह्यातील जी कंपनी असेल त्या कंपनीत जाऊन आपलं खातं चेक करायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये पहिली कंपनी आहे ती म्हणजे HDIFC आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, दुसरी आहे युनिव्हर्सल सोल्फिओ जनरल इन्शुरन्स कंपनी, तिसरी जी कंपनी आहे ती म्हणजे ICICI जनरल इन्शुरन्स कंपनी, चौथी जी कंपनी आहे ती म्हणजे SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, त्यानंतर पाचवी कंपनी आहे ती म्हणजे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, त्यानंतर महत्त्वाची कंपनी आहे ती म्हणजे कोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। तर मित्रांनो, या ज्या काही 6 ते 7 कंपन्या आहेत तर या कंपन्यांमार्फत आता पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे आणि ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा देखील होत आहे। तर मग आता प्रत्येकी आपण एक एक कंपनीचा विचार करणार आहोत की कोणत्या कंपनीतून कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा वाटप सुरू आहे। तर मित्रांनो, आता त्यामध्ये पहिली जी कंपनी आहे ती म्हणजे HDFC आर्गो जनरल इन्शुरन्स इंडियन कंपनी। तर मित्रांनो, आता ही जी काही कंपनी आहे HDFC आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या कंपनीचा आपण विचार केला तर या कंपनीमार्फत हिंगोली जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, पुणे जिल्हा आणि नाशिक जिल्हा, ही जी काही 5 जिल्हे आहेत, धुळे, अकोला, पुणे, नाशिक, अकोला आणि हिंगोली, ही जी काही 5 जिल्हे आहेत तर या 5 जिल्ह्यांना HDFC आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे। आणि त्यानंतर महत्त्वाची कंपनी ती म्हणजे युनिव्हर्सल सोल्फिओ जनरल इन्शुरन्स कंपनी। तर आता ही जी काही कंपनी आहे युनिव्हर्सल सोल्फिओ जनरल इन्शुरन्स कंपनी, या कंपनी मार्फत जालना जिल्हा, कोल्हापूर जिल्हा आणि गोंदिया ही 3 जिल्ह्यांचं पीक विम्याचं वाटप या कंपनी मार्फत सुरू झालेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, युनिव्हर्सल सोल्फिओ जनरल इन्शुरन्स कंपनी ICICI जनरल इन्शुरन्स कंपनी, तर ICICI जनरल इन्शुरन्स कंपनी जी आहे तर या कंपनी मार्फत परभणी जिल्हा असेल, वर्धा जिल्हा असेल आणि नागपूर, ही 3 जिल्हे जे आहे परभणी, वर्धा आणि नागपूर, या 3 जिल्ह्यांचं वाटप हे ICICI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनी मार्फत सुरू झालेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, आता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा जर विचार केला तर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत यवतमाळ असेल, गडचिरोली असेल आणि अमरावती असेल, तर या गडचिरोली, अमरावती आणि यवतमाळ ही 3 जिल्हे जी आहेत तर या 3 जिल्ह्यांचं पीक विम्याचं वाटप हे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत त्या शेतकरी बांधवांना होत आहे। त्यानंतर मित्रांनो, कोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, तर आता ही जी कंपनी आहे कोलामंडलम जनरल इन्शुरन्स इंडिया कंपनी, तर या कंपनी मार्फत छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर आणि रायगड ही जी जिल्हे आहे, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर आणि रायगड ही 4 जिल्हे आहेत। तर या 4 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स इंडिया लिमिटेड कंपनी, या कंपनी मार्फत या 4 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आता या ज्या 9 कंपन्या आहेत तर पहिली कंपनी आहे HDFC आर्गो जनरल इंडिया लिमिटेड कंपनी, त्यानंतर युनिव्हर्सल सोल्फिओ जनरल इन्शुरन्स कंपनी, ICICI लोबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी,
त्यानंतर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी, कोलामंडलम एम.एस जनरल इन्शुरन्स कंपनी, ही जी ह्या ज्या काही 9 विमा कंपन्या आहेत, तर या 9 विमा कंपन्यांमार्फत 21 जिल्ह्यातील रब्बी पीक विमा 2023चं वाटप सुरू झालेलं आहे आणि ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पडण्यासही सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा असेल नांदेड, नाशिक, जालना, गडचिरोली, ठाणे, रायगड, अकोला, पालघर, रत्नागिरी, अमरावती, यवतमाळ, परभणी, वर्धा, नागपूर आणि जालना, ही जी काही 11 जिल्हे आहेत, तर या 21 जिल्हे आहेत, तर या 21 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे त्या कंपन्यांमार्फत पीक विम्याचं रब्बी पीक विमा 2023चं वाटप हे सुरू झालेलं आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांनी याचा लाभही घेतलेला आहे. परंतु मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही पीक विमा जमा झालेला नाही, अशा शेतकरी बांधवांसाठी लवकरच पीक विमा लवकरात लवकर जमा होईल अशी आश्वासनही राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेलं आहे. अंतर शेतकरी मित्रांनो, ही होती राज्यातील 21 जिल्ह्यातील सविस्तर अपडेट. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.